नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ॲडव्होकेट सचिन पाटील. आपण आज अशा गुन्ह्यांसंदर्भात बोलणार आहोत ज्यामुळे मानवतेलाही लाज वाटेल. म्हणजे लहान मुलांवर किंवा मुलींवर झालेले बलात्कार व त्यांची निर्घृण जी हत्या होते या संदर्भात आत्ता सध्या जे मालेगावमधील डोंगराडे गावात जो प्रसंग घडलेला आहे, ज्या लहानशा 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो निर्घृणपणे अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली, हे अतिशय निंदनीय व आपल्या मानवतेलाही लाजवेल असा वाईट प्रसंग आज आपल्यावर हा आलेला आहे. मुळात म्हणजे अलीकडेच बालकांच्यावर होणारे असे अन्याय व बालकांच्या संरक्षणासाठी भारतात कायदेशीर काही तरतुदी आहेत का, आणि कायद्यानुसार असे जे आरोपी असतात यांच्यावर कोणती शिक्षा होऊ शकते आणि कशा पद्धतीत त्यांना न्यायव्यवस्था शिक्षा देते, हे आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मुळात म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठी भारतात 2012 साली पोक्सो हा कायदा करण्यात आला. पोक्सो म्हणजे लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012, दी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012 हा कायदा 14 नोव्हेंबर 2012 साली भारतात लागू करण्यात आला. तसं पाहता ह्या कायद्यात 9 प्रकरणं व 46 कलमं आहेत. ह्या कायद्यानुसार ज्या कलम 2 मध्ये व्याख्या करण्यात आलेल्या आहेत, मुळात म्हणजे ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार बालक म्हणजे अशी कोणती व्यक्ती की बालक म्हणजे 18 वर्षाखालील कुठलीही व्यक्ती, म्हणजे ती मुलगी असो, मुलगा किंवा एखादं तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर, 18 वर्षाखालील कुठल्याही बालक ज्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा करण्यात आला. मुळात म्हणजे हा कायदा 18 वर्षाखालील व्यक्तींवर बालक म्हणून लागू होतो. आणि त्याच्यात अशी एक तरतूद आहे अजून की 12 वर्षाखालील बालकांवर सुद्धा जर असे गुन्हे 18 वर्षाच्या खालील बालकांवर तर आहेच, पण कठोर स्वरूपाची जी शिक्षा आहे ती जास्त, म्हणजे फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते आरोपीला. ती 12 वर्षाखालील एखाद्या बालकावर जर असा अत्याचार झाला, जो आता मालेगावातल्या डोंगराडेच्या गावातला जो चिमुकलीवर जो प्रसंग झाला, ती 4 वर्षाची होती. म्हणजे ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार 12 वर्षाखालील जर एखाद्या बालकावर असा बलात्कार करून त्याची हत्या अशी निर्घृण प्रकारे कृत्य केलं तर त्यात मृत्यूदंडाच्या शिक्षेसुद्धा तरतूद आहे मित्रांनो. 2019 साली डेथ पेनल्टी या कायद्यात समाविष्ट करण्यात आली. म्हणजे भारतीय न्यायसंहिता जी IPC होती अगोदर, याच्यात 302 अंतर्गत मृत्यूदंड आणि 376 मध्ये 76 बलात्कार म्हणजे मृत्यूदंड प्लस बलात्कार प्लस हत्या जर केली असेल तर त्या आरोपीला मृत्यूदंड होत होता. पण बालकांसाठी जो कायदा करण्यात आलेला आहे आज पोक्सो, ह्या कायद्यानुसार सुद्धा जर असा क्रूर पद्धतीचा गुन्हा एखाद्या आरोपीने केला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद आहे. पण हे मृत्यूदंड भारतात खरं म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच दिला जातो. तर सुप्रीम कोर्टाने रेअरेस्ट ऑफ रेअर ह्या कुठल्या मुद्द्यावरती ती रेअरेस्ट ऑफ रेअर प्रसंग मुळात म्हणजे ती जी पीडिता असेल ती बालक असेल, मी त्या पद्धतीत सांगितलेलं 18च्या खाली, गुन्हा अतिशय क्रूर व अमानुष असेल आणि आरोपी हा प्रौढ असेल आणि त्या जो गुन्हा घडला त्याच्यातून समाजात संतापाची एक भावना निर्माण झाली असेल किंवा स्पष्ट पुरावे आणि तो आरोपी सुधारण्याची कुठलीही शक्यता नसेल, तर अशा ज्या घटकात सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या घटकात जो गुन्हा बसतो त्याच्यात मृत्यूदंडाची शिक्षा ही 100% होते. आणि हा जो सध्या प्रसंग घडलेला आहे मालेगावातला, हा आरोपी 100% मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र होणार आहे न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने जर पाहिलं तर.
ह्या संदर्भात अशाच काही केसेस भारतात झालेल्या आहेत मित्रांनो. 2012 जे निर्भया प्रकरण आहे त्याच्यात सुद्धा अशी क्रूर प्रकारचं कृत्य करून हत्या करण्यात आली होती. 2020 साली त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली. तर ह्या फाशीच्या शिक्षेनंतर समाजाचा हा संदेश गेला आहे की असे क्रूर गुन्हे करणाऱ्यांना मृत्यूदंड होऊ शकतो. त्यानंतर 2019 साली नागपूरमध्ये 4 वर्षाच्या बालकीवर सुद्धा असाच प्रसंग घडलेला होता. असाच ते गुन्हा होता. त्याच्यात सुद्धा त्याला बलात्कार प्लस हत्या केल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली हायकोर्टने. राजस्थानमध्ये 7 वर्षाच्या मुलीवर पोक्सोची डेथ पेनल्टी झालेली हा पहिला प्रसंग होता. राजस्थानातली जी केस होती त्याच्यात. आणि केरळमध्ये तर 10 वर्षाच्या म्हणजे इथं जो पीडित होता तो मुलगा होता, बालक लहान, त्याच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार केलेला होता. तर त्याच्यात सुद्धा कठोर शिक्षा झालेली आहे आरोपीला. तर आता हे जे प्रकरण आहे मालेगावातलं हे सुद्धा त्याच्यात कठोर शिक्षेमध्येच तो आरोपी बसतो. मुळात म्हणजे ज्या वेळेस हे बालकांवरचे गुन्हे सध्याचे होतात याच्यात काही प्रमाणात जे पोक्सोचे गुन्हे घडतात हे म्हणजे संबंधित आपले जे पीडितेचे जे संबंधितले लोक असतात जास्त करून त्यांच्याकडूनच हे ऑफेन्स घडत असतात. किंवा गावातला किंवा एखादा परिचयातला व्यक्ती असतो तोच अशा पद्धतीतले गुन्हे करत असतो. आणि जास्त करून अशा गुन्ह्यांमध्ये जो आरोपी असतो हा सुद्धा नाबालिक असतो. पण ह्या प्रकरणामध्ये आरोपी हा 24 वर्षाचा आहे, म्हणजे तो 18च्या प्लस आहे. त्याच्यामुळे तो फाशीच्या शिक्षेला पूर्णपणे लायक आहे. म्हणजे त्याला फाशी होणारच. कारण की त्याने हे निर्घुण जे एकदम क्रूर असं कृत्य केलेलं आहे ते सुप्रीम कोर्टच्या रेअरेस्ट ऑफ रेअर ह्या कॅटेगरीत बसतं. त्याच्यामुळे तो नाबालिक जर राहिला असता तर त्याला ज्युव्हेनाइल जस्टिस 2015 त्याची बालन्याय मंडळाची जी कार्यवाही असते त्याला सामोरे जाऊन त्यांनी निर्णय काही घेतला असता त्यानंतर. कारण की जर आरोपी हा 18 वर्षाच्या खालचा असेल किंवा त्याच्यातला पण अजून 16 ते 18च्या गटातला असेल तर त्याच्यावर कशी कारवाई करावी हे सुद्धा ते बाल न्याय मंडळ जे ज्युव्हेनाइल बोर्ड असतं ते ठरवत असतं. आणि 16 वर्षाच्या खालचा जर कुठलाही गुन्ह्यातला आरोपी असेल ज्याचं वय 16 वर्षाच्या खाली आहे अशा आरोपींना सहसा मृत्यूदंडाची शिक्षा होतच नाही. त्यांना स्पेशल होम्समध्ये ठेवून सुधार कारागृहात ठेवून त्यांच्यावर म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिसनुसार कारवाई केली जाते. तर तो एक विषय झाला. मुळात म्हणजे आपण समाजातले एक घटक असल्यामुळे आपण एक सामाजिक जाणीव म्हणून असे कुठलेही जर आपल्या नजरेस असे गुन्हे घडत असतील कुठं असा प्रसंग डोळ्यासमोर येतील तर आपण एक सुज्ञ भारतीय नागरिक म्हणून तिथं थांबवायला हवा आणि तिथं दखल घ्यायला हवी. खरं म्हणजे पोक्सोचे जे बालकांवरचे जे गुन्हे घडतात मित्रांनो, जी पोक्सोचे गुन्हे हे काही उघडकीस सुद्धा येत नाही. कारण की जे पीडित आहेत त्यांना असं वाटतं की आपली बदनामी होईल का काय. मुळात म्हणजे मी आपल्याला स्पष्ट करतो की ज्या वेळेस असे काही गुन्हे घडतात तर मुळात म्हणजे ही जी ट्रायल असते ना ही सेशन कोर्टात स्पेशल कोर्ट असतं पोक्सोचं त्याच्या अंतर्गत ही फास्ट ट्रॅक चालते ह्या केसेस. आणि हे इन कॅमेरा प्रोसेस असतं. याच्यात कुठल्याही प्रकारे पीडितेचं किंवा असं यांचं कुटुंबाचं नाव जाहीर केलं जात नाही आणि त्यांची फास्ट ट्रायल चालते. त्याच्यामुळे आरोपीला शिक्षासुद्धा लवकर सुनावलेली जाते. आणि याच्यात जो आता मालेगावच्या डोंगराळे गावात जो चिमुकलीच्या कुटुंबावर आणि आपल्या समाजाला म्हणजे आपल्याला समाजाला जो आज कलंक लागला. खरं म्हणजे आज त्या आरोपीला 21 तारखेला आज जे कोर्टात हजर केलं तेव्हा जो जनसमुदाय जो आक्रोश होता आणि मुळात म्हणजे अशा आरोपींचं कोणीही त्यांच्या बाजूने कुठलाही वकील त्यांचं वकीलपत्र घेत नाही आणि त्याच्या बाजूने. कारण की हे खूप अमानुष असं कृत्य आहे. अशांना तर जर जनतेच्या हवाली जर तो आरोपी आला असता तर कदाचित त्याला जनतेने तिथंच संपवला असता. पण काही गोष्टी कायद्याच्या आपण लोकशाही देशात असल्यामुळे काही कायद्यानुसार काही गोष्टी कराव्या लागतात. त्याला शिक्षा तर होणारच आहे.
पण आपली सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की असे काही प्रसंग घडल्यावर उद्या उठून असा समाजात कोणताही प्रसंग घडणार नाही. आणि खास करून लहान मुलांच्या आईवडिलांनी, घरच्यांनी त्यांना ह्या अशा गोष्टींपासून जागृत करायला हवं. खरं म्हणजे शाळेत सोडताना कोणाकडून काही खाणं, गुड टच बॅड टच काय असतात, कोणी बाहेरच्या व्यक्तीशी न बोलता, कोणाच्या सोबत गाडीवर न बसता, म्हणजे त्यांची कशी काळजी. आणि आपण सुद्धा एक समाजातले घटक असल्यामुळे सामाजिक भान ठेवून आपल्या जर कोणी अशा गोष्टी निदर्शनास आल्या तर तिथं सुद्धा आपण हस्तक्षेप करून थांबवायला हवा. पोलिसांच्या विचाराधीन तो विषय आणून द्यावा. तर माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा असा उद्देश होता की बालकांसंदर्भात जर असे काही गुन्हे घडतात त्याच्यात शिक्षा कशी, म्हणजे पोक्सो कायद्याअंतर्गत कमीत कमी 20 वर्ष, नाहीतर मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा आहे. त्याच्यात गुन्ह्यांचे प्रकार दिलेले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण कायदा स्पष्ट नाही सांगत, ती कायदा सांगून ते उपयोग पण नाही, पण त्या लहान बालकांविरोधात जे गुन्हे घडतात यांच्या विरोधात सक्षम अशी शिक्षेची तरतूद भारतात आहे. त्यामुळे एक तर तो आरोपीने छोटाही गुन्हा केला तो सडतो अक्षरशः तुरुंगात. आणि हा असा जो प्रसंग आहे की रेप, पोक्सो प्लस मर्डर, त्याला डेथ पेनल्टी असते आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होणारच. म्हणून मी तुम्हाला तोच मुद्दा सांगतोय की बालकांसंदर्भात बालकांच्या समाजात जनजागृती करणं आणि अशा आरोपींच्या म्हणजे जी मानसिकता आहे ही समाजातून नष्ट करणं हा सुद्धा आपलं एक मूळ कर्तव्य असायला हवं. म्हणून मी हा आजचा जो व्हिडिओ बनवला हा त्यामागलाच हेतू होता की अशा प्रसंगात लोकांना प्रश्न पडतो की अशा आरोपींना शिक्षा होणार की ते परत सुटतील. तर असे आरोपी म्हणजे त्यांना मुक्ती तर नसतेच, पण त्यांना शिक्षा ही 100% होते. तर मी सोप्या भाषेत हा विषय आपल्या समोर समजवण्याचा प्रयत्न केला. तर धन्यवाद मित्रांनो.